जवळजवळ 5-6 लोक होते सर, आणि जे सोनोग्राफीला वगैरे आले होते ते, आणि बाकीचे जे नर्स स्टाफ आणि पेशंटचे नातेवाईक आणि डॉक्टर स्टाफ यांना पूर्णतः पहिले आम्ही बाहेर काढले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलच्या बी ब्लॉकमध्ये आज सायंकाळी सुमारे 7 वाजता भीषण आग लागल्याने काही काळ खळबळ उडाली. सुदैवाने MSF जवान आणि अग्निशामक दलाच्या त्वरेमुळे मोठी जीवितहानी टळली. प्राप्त माहितीनुसार बी ब्लॉकच्या खालील मजल्यावरील HOD रूम अर्थात सोनोग्राफी विभागात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग भडकली. आग लागताच रुग्णालयातील डॉक्टरांनी त्वरित दखल घेऊन तेथे तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या MSF जवानांना माहिती दिली. MSF जवानांनी अतिशय तत्परता दाखवत त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी आत असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि 3 ते 4 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्याचवेळी त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला कळवले. बातमी मिळताच सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही मिनिटातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सोनोग्राफी विभागातील फर्निचर, एअर कंडिशनर आणि संगणक यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. MSF जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि अग्निशामक दलाच्या त्वरेमुळे मोठी दुर्घटना टळली. सध्या रुग्णालयातील सर्व सेवा पूर्ववत सुरू आहेत. नमस्कार, डॉक्टर तोडकर, वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय. आज संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या बी ब्लॉकमध्ये रेडिओलॉजी डिपार्टमेंट येथे धूर येत होता. ते सिस्टरनी मला कॉल केला आणि मग ते आत बघितल्यानंतर तिथं आग लागल्याचं लक्षात आलं इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळं. मग आम्ही लगेच महापालिकेचे हे दुधाळ सरांना फोन केला. मग त्यांनी 5 मिनिटाच्या आत लगेच इलेक्ट्रिक बंब पाठवले दोन आणि आग आटोक्यात आणली. आणि आता सध्या विजवलेली आहे. कोणतीही तिथे जीवितहानी झालेली नाही आहे. त्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटला एक कम्प्युटर जळालेला आहे. तिथलं टेबल जळालेलं आहे, रिपोर्टिंग टेबल एक्सरेचं, आणि वर सिलिंगला वर आग लागल्यामुळं जळालेलं आहे सगळं. जीवितहानी कुठलीही झालेली नाही आहे. आग सध्या आटोक्यात आलेली आहे. धन्यवाद. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे झालेली आग. यापुढे काय उपाययोजना करणार आग? आता आम्ही सध्या ते सेट सगळं इलेक्ट्रिक युनिट सगळं बंद केलं आहे रेडिओलॉजीचं. उद्या आम्ही त्याचं इलेक्ट्रिक ऑडिट करूनच चालू करणार. माझं नाव सुरक्षा परीक्षक प्रशांत राठोड. मी महाराष्ट्र सुरक्षा परीक्षक सध्या GMC येथे कार्यरत आहे. तर प्रथमदर्शा असं कळालं की सोनोग्राफी डिपार्टमेंट रेडिओलॉजीच्या बाजूला एका बंद खोलीमध्ये आग लागल्याने सगळीकडे धुराळ होत होतं. त्या धुराळाच्या अंदाजाने आम्हाला काही समजू शकले नाही. पण तिथले इन्चार्ज मॅडम आमच्या गेटवर येऊन आमच्या जवानांना सांगितले. आमच्या जवानांनी सतर्कतेने लगेच आम्हाला सांगितल्यावर आम्ही सर्व जवान मिळून ठिकठिकाणी पाहणी केली आणि जे पेशंट असतील किंवा कोण डॉक्टर स्टाफ वगैरे असतील, नर्स स्टाफ वगैरे असतील, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बाहेर सर्वांना काढून आतमध्ये आग नेमकं कुठल्या खोलीत लागली, काय झालं हे आम्हाला काही अद्याप कळू शकत नव्हते. त्यामुळं आमचे 2 जवान मागच्या साईडला त्यांना पाठवलं की खिडकी बघा बाबा की नेमका आग कुठल्या साईडला लागली. तर प्रथमदर्शी ते रेडिओलॉजी डिपार्टमेंटचे जे इन्चार्ज आहेत त्यांच्या ठिकाणी शॉक सर्किटला फॅनला शॉक सर्किट बसल्याने आणि जे एक्सरेचे जे मशीन चेक मशीन आहे ना त्याला आग लागली. त्या शॉक सर्किटने आग लागल्याने त्या ठिकाणी आग लागली होती. मग तत्काळ त्यांना फायरवाल्यांना आम्ही कॉल करून बोलवलं लगेच तात्काळ, आणि फायरवाल्यांच्या मदतीने आम्ही ती सगळी पूर्ण आग आतमध्ये विझवली. त्यावेळेला कुठलीही जीवितहानी झाली नाही. किती रुग्णांना बाहेर काढलं? जवळजवळ 5-6 लोक होते सर, जे सोनोग्राफीला वगैरे आले होते ते, आणि बाकीचे जे नर्स स्टाफ आणि पेशंटचे नातेवाईक आणि डॉक्टर स्टाफ यांना पूर्णतः पहिले आम्ही बाहेर काढले. डॉक्टर किती होते? डॉक्टर सर 3 ते 4 डॉक्टर होते. आणि तिथले जे म्हणजे सिस्टर वगैरे होते ते 3-4 सिस्टर होते. आणि बाकीचे आपले मेसोचे पण गार्ड होते तिथं. त्यांच्या मदतीनं आम्ही सर्व लोकांना बाहेर काढून म्हणजे जीवितहानी काही झाली नाही सर. आज रोजी सायंकाळी 6:35 तोडकर सरांनी फोन केला की बी ब्लॉक या ठिकाणी धूर येत आहे. तत्काळ आम्ही होडगी नाकावर सावरकर मैदान या ठिकाणच्या 2 अग्निशमन दलाच्या गाड्या घेऊन या ठिकाणी हजर झालो. या ठिकाणी येऊन पाहिले असता रेडिओलॉजिस्ट डिपार्टमेंटच्या HODच्या एका ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. त्या ठिकाणी आम्ही तात्काळ एक्सटिंग्विशरचा वापर करून संपूर्ण आग त्या ठिकाणी विझवलेली आहे. सदर आगीमध्ये कोणतीही जीवितहानी ही झालेली नाही त्या ठिकाणी. आणि तात्काळ कार्यवाही केल्यामुळे पुढील धोका संपूर्ण त्या ठिकाणी टळलेला आहे. आग ही फायर एक्सटिंग्विशरने त्या ठिकाणी विझवलेली आहे. हां, ते त्याच ठिकाणी तिथलंच एक्सटिंग्विशर त्या ठिकाणी आपण पूर्ण आग त्या ठिकाणी विझवलेली आहे. Subscribe now and press the bell icon.
never miss an